ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। करंजाडे महोत्सव 2024ला शानदार सुरुवात झाली आहे। करंजाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करंजाडे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी हे 7वे वर्ष आहे। या महोत्सवाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। काशीनाथ पाटील आणि प्रीतम म्हात्रे यांनी महोत्सवाला येणाऱ्या जनतेला संबोधित केले। महोत्सवाचा आनंद आपल्या परिवारास घेऊन येऊन आगरी कोळी कराडी पद्धतीने केलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा। मनोरंजन म्हणून केलेल्या कार्यक्रम, लोकगीते, कोळी गीते, लावण्या, लहान मुलांचे डान्स असे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत। याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। 2024 आणि 7व्या वर्षात आपण येतोय आणि मला वाटतं मी नेहमी एका व्यक्तीचं कौतुक करतो, ते म्हणजे रामेश्वर आणि ती पूर्ण टीम। उपसरपंच मागे आहेत आणि सदस्य अजून मागे आहेत, परंतु ही टीम जरी इथे बसलेली मागे असली, करंजाडेकरांसाठी काम करण्यासाठी पुढे असते हे मात्र नक्की तुमच्या पुढे सांगावं लागेल। कुठल्याही फळाची, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता ही मंडळी काम करत आलेली आहे आणि 15-20 दिवस हे महोत्सव चालवणं सोपं नसतं आणि कंटिन्यू 5-5, 7-7 वर्ष हे महोत्सव चालवणं तर अजून कठीण असतं। आणि अशा या कार्यक्रमासाठी आमचे लाडके नेते काशीनाथजी पाटील साहेब, आमचे नाना, आमचे मित्र साळुंकेशी आणि सगळीच मंडळी, ही सगळी मंडळी, प्रल्हादजी आणि सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत। आणि खरोखर रामेश्वरजी, मी नेहमी इथल्या आपल्या करंजाडेवासियांना सांगत असतो की मी त्याला कधी माजी सरपंच म्हणून बोलतच नाही। तोच सरपंच आहे, सरपंचासारखीच कामं करतो, म्हणजे पद नसून पण कशी कामं केली पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन कशी कामं केली पाहिजे। अतिशय साधा माणूस दिसतोय, तर साधा आहे, थोडाफार कडक आम्ही बघितलं या इलेक्शनला, परंतु अतिशय चांगली कामं। आणि करंजाडेवासियांना मला वाटतं एका जागी जागा नसून सुद्धा एवढ्याशा जागेत एवढं सगळं बसवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यात स्टॉल बिल आणि एका जागी सगळं काही मिळेल। गेल्या वर्षी मी बघितलं 8 दिवस होतं, त्याचं 8चे 10, 15, मग 20 असे दिवस आम्ही पोलीस स्टेशनला थोडे वाढवून घेतले, परंतु हे सगळं त्याचा रोजचा बघता, म्हणजे रोजचा वाढता प्रतिसाद बघता हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच हे सगळं केलंय। तर नक्कीच करंजाडेकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा। आपली मुलं, चिमुकली मुलं किंवा आपल्या घरी काय काय, आम्ही येतानाच लोणच्याचा स्मेल चांगला बघितला, आमच्या काशीनाथ पाटील साहेबांना आवडला। आता जाताना कदाचित मिरची किंवा कसलं तरी लोणचं घेऊन जातील असं मला वाटते, आता आम्ही बघू। आणि सोबत आम्हाला पण एक छोटी बॉटल ते घेतील अशी अपेक्षा आहे। नाना हे नक्कीच करतील, कारण ते आमचे नेते, एकमेव आमचे नेते असे आहेत की त्यांच्याकडे आम्ही तरुण मंडळी आमच्या शंका कुशंका मांडू शकतो, त्यामुळे आम्ही हसत हसत बोलत असतो। आणि मी पत्रकार बंधूंचं देखील मनापासून तुमचं कौतुक करतो की आपण या सगळ्या बातम्यांना उजाळा देत असता आणि खास करून ज्या करंजाडेकरांचे प्रश्न, आता इलेक्शन आले की मस्त रस्ता चकचकीत दिसायला लागले, 5 रस्ता आत्ताच चकाचक दिसायला लागले आणि हेच रस्ते मला वाटतं कदाचित खूप वर्ष आधीसुद्धा झाले असते, परंतु ठीक आहे, आम्हाला शेवटी कामं महत्त्वाची आहेत। त्या चांगली कामं केली तर आम्ही 100% पाठीशी आहोत आणि त्या चांगल्या कामांचं कौतुक देखील करायला आम्ही मागे पडणार नाही, हे देखील तुमच्या साक्षीनं समोर सांगतो। पुन्हा एकदा या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि रामेश्वर आणि पूर्ण टीम, मी मनापासून तुमचं देखील कौतुक करतो की अशीच कार्यक्रम आपण घेत राहा। त्या निमित्तानं आपण नागरिकांची टचमध्ये राहतो, नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आणि इथे मला वाटतं सांस्कृतिक महोत्सव देखील आपले बरेचसे कार्यक्रम म्हणजे ते आहेतच, परंतु आता येताना एक वेगळा आम्ही आमचं हे बघितलं की आल्या स्वागत, आपली महाराष्ट्राची परंपरा, जे आपले चिमुकले आहेत, वारकरी संप्रदाय इथे आम्हाला दिसलं, त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा मनापासून येणाऱ्या नवीन वर्षाच्या इथेच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। करंजाडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित महोत्सव करंजाडे महोत्सव 2024 एक मोठ्या जल्लोषात आनंदाच्या वातावरणात तिकडे आज उद्घाटन झालेले माननीय मुलांचे भाग्य विधाते, आमचे मार्गदर्शक आणि तरुणांची जी ते ताईत असे आमचे विनोदा म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे।
सोबतीला आमचे दुसरे मार्गदर्शक चाणक्य असे नेते काशीनाथ पाटील साहेब यांच्या समवेत आज साऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सगळ्या पद्धतीच्या साक्षीने आज इकडे मोठ्या उत्साहात उद्घाटन झालेलं आहे। आज इकडे आपण बघतोय की इकडे करंजाड्यामध्ये जे समुद्राचा परिसर असेल इथे लोक उसळून गर्दी वाहत आहे आता बघतोय आपण। आणि एक मनोरंजनाची इकडे रेलचेल एक खाद्य संस्कृतीचं इकडे खमंग वास हा असा एक दरवळलेला आहे। आणि सांगायचं वाटतं इथे करंजाडे पंचक्रोशी असेल, त्यानंतर इतर परिसर असेल, मग इकडचा उलवा भाग असेल किंवा इकडे आपण पुढे गेला तर शेडोल भाग हा इकडचा भाग असेल, या साऱ्या भागातून इकडे नागरिक इकडे येऊ इच्छितात आणि त्याप्रमाणे इकडे येऊन इथे ह्या महोत्सवाचा इकडे आस्वाद घेतात। खरोखरच आम्हाला खूप आनंद वाटतोय की या नगरीत आम्ही काहीतरी या मंडळाच्या माध्यमातून देणं आहे। या विशेष बाबीतून एक समाजासाठी काहीतरी आपण करतोय ही बाब समोर घेऊन आम्ही हे सगळे आमचे सहकारी इकडे काम करत आहेत। आम्ही नेहमीच बघतोय की दरवर्षी आपण इकडे जयंती उत्सव असेल, त्यानंतर इकडे शिवजयंती उत्सव असेल, त्यानंतर इकडे आपलं विविध जे सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवत असतो त्याचाच भाग म्हणून करंजाडे महोत्सव हा मोठ्या उत्साहाने आता संपन्न होत आहे। आणि होत असताना आता आपण बघितलं आहे सगळे ज्येष्ठापासून लहान तोरापासून इकडे आता वारकरी ती दिंडी बघितली आपण, ती आपण सगळ्यांनी समक्ष बघितली। खरोखर उत्साह आणि आनंद इकडे सगळ्यांच्या मनात गाणं मावायचा झालेला आहे। म्हणून आम्हाला सगळ्यांना काहीतरी आपण देतोय त्या करण्यासाठी आम्ही नेहमीच आपण इकडे एक सामाजिक क्षेत्रात असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा विविध क्षेत्रात काम संधी आम्ही इकडे निर्माण केलेली आहे। आणि कायम आम्ही त्या करंजाडचे ऋणी राहू की आपण इथे राहतोय आणि या लोकांचं इकडे आपल्याला काहीतरी आपण त्या उपयोगी पडतोय याचा जी जाणीव किंवा भान आम्ही ठेवून पुढे काम करत राहतो। करंजाडेकर आणि पवनकरांना काय आव्हान कराल महोत्सवाबाबत? करंजाडेकरांना मी एकच आव्हान करेन की या महोत्सवामध्ये येऊन सगळ्यांनी या महोत्सवाचा आनंद घ्यायचा। इथे विविध प्रकारचे पाळणे आहेत, मसाला विविध प्रकारच्या ट्रेन्स असतील किंवा झोपाळे असतील, अशा विविध प्रकारच्या ज्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत तिथे आहेत। त्यानंतर इथे खाद्यप्रेमी आहे त्यांच्यासाठी इथे मिठाई असेल, त्यानंतर इकडे सौंदर्यप्रसारणाची जे साहित्य महिलांसाठी विशेष करून ते असतील। आणि मनोरंजन जे आपण आजचा दिवस आहे पहिला 7 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत रोज इकडे विविध प्रकारचे इकडे उपक्रम राबवले आहेत। त्याच्यामध्ये सांस्कृतिक, त्याच्यामध्ये मग खेळांचे असतील, त्यानंतर आता विशेष करून महिलांसाठी इथे पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, भव्य दिव्य असा आहे। त्यानंतर आमच्या करंजाडेचं भूषण म्हणून करंजाडे मिसेस करंजाडे हा एक मोठा कार्यक्रम उपक्रम आपण घेतलेला आहे। करंजाडेच्या तमाम महिलांना मी इकडे आवाहन करतो की इकडे आपण सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण पार्टिसिपेट करून इथल्या आपण करंजाडेच्या एक सर्वधर्म समभाव ही संकल्पना पुढे जाऊन सगळ्यांनी एक घेऊन सगळ्यांनी हा इकडचा उपक्रम राबवावा आणि सहभागी घ्यावा असे आवाहन करतो। उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं ते आमचे मित्र रामेश्वर आंग्रे, उपसरपंच आणि त्यांचे सारे सहकारी, भगत मॅडम आणि त्यांच्या साऱ्या सहकारी, आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतोय। आणि या शुभेच्छा देत असताना सालाबादप्रमाणे हा यंदाचा 7वा वर्ष आहे। दरवर्षी हा कार्यक्रम 1 महिन्यापूर्वी सुरुवातीला होत असतो। रामेश्वर आंग्रेंना मी 2 महिन्यापूर्वी विचारलं की आपली तारीख निश्चित झाली का, परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणानं हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे। परत एक सामाजिक बांधिलकी जपणारा हा आमचा कार्यकर्ता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये विविध कामं करून या करंजाडीच्या नोडचा विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो। आजच्या ह्या महोत्सवाच्याच बरोबर दहीहंडीचा सोहळा ही तालुक्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा कार्यक्रम ते नेहमी करतात, त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत। आणि वैयक्तिक त्यांचं शैक्षणिक असू द्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू द्या, वृद्धापकाळांसाठी असू द्या, वर्षभर हे नंतर प्रकारे ते कार्यक्रम या करंजाडावासियांसाठी घेत असतात। आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आज करंजाडावासियांसाठी 20 दिवसाची एक पर्वणी ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आणि आजपासून हा सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं
मी सांगू इच्छितोय की थोडासा फाजील आत्मविश्वास आमचा झाला नसता तर आज रामेश्वर आंगरे सरपंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले असते. आणि त्यांनी जी परंपरा आपल्या 5 वर्षाच्या कालखंडात सुरू ठेवली ती परंपरा आजही त्यांनी तशीच जपलेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतोय की तुम्ही रामेश्वर आंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत राहा. भविष्यामध्ये करंजाड्यांसाठी ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो निश्चित कटिबद्ध राहील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतोय. या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.